प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन मेडिसिन. पुण्याजवळील पाटस येथे श्री बाळासाहेब लडकत हे भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये सेफ्टी ऑफिसर या पदावर असून आपल्या 14 वर्षांच्या आयुष्यामध्ये यांनी अनेक तऱ्हेचे रुग्ण आपल्या कारखान्याच्या कामगाराच्या रूपाने पाहिलेले आहेत. मॅग्नेट गादीविषयी हे बोलताना म्हणतात, मी गेली जवळजवळ 14 वर्ष या फील्डमध्ये असल्यामुळं माझ्याकडे बऱ्याच प्रकारचे ॲक्सिडेंटचे रुग्ण किंवा इतर लोकांचं संबंध येतो आणि त्यावेळेला त्यांना होणारे व्याधींच्या बद्दल मला जो अनुभव आहे त्यानुसार मी शताब्दी मॅग्नेट फील्डमधील लोक मला अप्रोच झाल्यानंतर ते बेड वापरण्याची मी सुरुवात केली व इतर लोकांनाही त्याचा गायडन्स दिला. तर चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स मिळत आहे आणि मला स्वतःला सुद्धा ते बेड वापरल्यामुळे संध्याकाळी बेड वापरल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पायाला मुंग्या येऊन हा एक जर पॉझिटिव्ह रिझल्ट आहे. त्यामुळे चांगले ब्लड सर्क्युलेशन होऊन दिवसभर मला फ्रेशनेस. श्री भास्कर रणपिसे हे MSCB इथे कार्यरत असून ब्लड प्रेशरनी ग्रस्त होते. ब्लड प्रेशर सोबतच निद्रानाशाचाही विकार यांना जडला होता. या दोन्ही विकारांचे औषधं बंद करून यावर त्यांनी कशी मात केली हे आपण ऐकूया. पूर्वी मला म्हणजे बीपीचा खूपच त्रास होत होता. आता म्हणजे एप्रिल महिन्यापासून मी गादी वापरायला सुरुवात केल्यापासून मला जरा खूप बरं वाटायला लागलं. माझी म्हणजे झोपेची गोळी होती ती त्याच्या आधीपासून मी बीपीच्या त्रासाच्या आधीपासून झोपेची गोळी खात होतो. परंतु गादी घेतल्यानंतर मला ते झोपेची गोळी खाण्याचे माझं जर बंद झालेलं आहे. तुमच्या घरामध्ये आणखीन कोणी वापरलं आहे? माझ्या मिसेस पण वापरते. मी पण वापरलेली गादी आहे. मला पित्ताचा त्रास होत होता आणि आता पित्त म्हणजे हा प्रकारच नाही राहिला त्या गादीमुळे. मला खूप आराम पडलेला. चंद्रकांत अण्णासाहेब देशमुख आपलं सर्व आयुष्य आध्यात्मिक क्षेत्राला वाहून घेणाऱ्या ह्या दाम्पत्यांनी चुंबकीय शयन प्रणालीचा वापर केला. चंद्रकांत अण्णासाहेब देशमुख हे मूळचे डफळापूर येथील असून सांगलीमध्ये ते वास्तव्यास आहेत. तसं आपण पुराणात ऐकतो की परीस लोखंडाला लावल्यानंतर त्याचं सोनं होतं. आपण परीस कोणी पाहिलेलं नाही, लोखंडाचं सोनं झालेलं पाहिलं नाही. परंतु मॅग्नेट जर शरीराला लागलं ते सोन्यासारखं सुदृढ होतंय ह्याची आम्हाला परफेक्ट खात्री कशी आली तर मॅग्नेटची गादी ज्यावेळेला आम्ही वापरली त्यावेळेला मला 426 साखर होती डायबिटीजची. आणि डायबिटीजची मला रोज 2 गोळ्या सकाळी 1 आणि संध्याकाळी अर्धी आणि त्याची किंमत जवळजवळ 300-400 रुपये व्हायची महिन्याला. तितक्या आमची परिस्थिती नसल्यामुळे ती 400 रुपये आम्हाला महाग पडायची. त्यात अशा अवस्थेमध्ये असताना ह्या मॅग्नेटच्या गादीचा वापर जेव्हा आम्ही सुरू केला त्या टायमाला आम्हाला लक्षात आलं की गादीच्या वापराने साखरेवरती परिणाम होतो. माझी कंप्लीट साखर कमीत कमी 3 महिन्यात. पुण्याजवळील नागेश्वर मेडिकल कॉलेज योगा अँड नॅचरोपॅथी सेंटर पाटस येथील डॉक्टर मधुकर आव्हाड मॅग्नेटिझम विषयी बोलताना म्हणतात, माझ्या वडिलांना कंबरदुखी आणि मणक्याचा त्रास गेले 5 ते 6 वर्षापासून सतत चालू होता आणि मलाही स्वतःला सायाटिका नावाचा थोडासा त्रास होता. त्या दरम्यान साधारण 5 जुलै 2003 या दिवशीच ती बेड खरेदी केली असता आजपर्यंत तिचा रिझल्ट जवळपास 50% मला निश्चित लाभ. निसर्गोपचार ही आजच्या आधुनिक काळाची खरी गरज. शिवांबू योग व चिकित्सा केंद्राचे प्रमुख डॉक्टर शशिकांत पाटील MD मेडिसिन थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. मी मानवी आरोग्यावर प्रयोग करत राहिलो आहे. याच्या आधी 10 वर्ष मी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करत होतो आणि ॲलोपॅथीच्या प्रॅक्टिसमध्ये जे नेहमीचा जो औषधांचा बाजार होता तो बाजार मीही मांडला होता. औषधं लोक घेत होते, खात होते आणि औषधांचा वापर करत होते. लोक अक्षरशः अन्नासारखाच औषधाचा वापर करत असताना दिसत होते. मला नेहमी चिंता असायची औषधं अशी खायची नसतात, पण अशी जर माणसं खात राहिली तर उद्या कोणता नेमका प्रसंग येणार हे माझ्या लक्षात येत होतं. कारण डार्विन म्हणायचा जी अवयव आम्ही वापरत नाही ती अवयव काही काळानंतर नाकाम होतात, निष्क्रिय होतात. आम्ही शेपूट वापरली नाही म्हणून डार्विनचं म्हणणं आहे की शेपूट हटलेला आहे, गळलेला आहे आणि त्या ठिकाणी फक्त हाड राहिलं की ज्याला आम्ही माकड हाड म्हणून ओळखतो. माकड हाड हे सुद्धा त्या माकडाच्या शेपटीचीच एक खूण आहे आणि निसर्गाच्या छोट्या मोठ्या संकेतांना तुम्ही पाहावं, जाणावं
अशा प्रकारच्या निदान गादीचा तरी आधार, जमिनीचा आधार तुम्ही घेऊ शकत नाहीये, जमीन तुम्हाला अवघड वाटत आहे, तर निदान गाद्यांचा तरी वापर अवश्य करायला हरकत नाही. आणि या गाद्या अगदी माफक दरामध्ये ही मंडळी देत आहेत असं मला वाटतं. योग्य खर्चामध्ये, योग्य याच्यामध्ये ही एक सुविधा उपलब्ध करून देत आहेत. तेव्हा या सुविधांचा वापर तुम्ही लोकांनी करावा असं मला सूचना द्यावंसं वाटतं. सौभाग्यवती इंदू शिर्वे हे आपले डायबिटीस आणि ब्लड प्रेशरच्या संबंधित बोलताना सांगतात. मी मे पासून वापरते गादी. मला 10 वर्ष झालं डायबिटीसचा त्रास आहे आणि 2 वर्ष झालं बीपीचा त्रास आहे. तर म्हणजे उपाय वगैरे तसे भरपूर केले, पण काकांशी आमचे जरा जास्त संबंध असल्यामुळे त्यांनी उपाय सुचवला मला की गादी वापरून बघा तुम्ही काय फरक पडतोय का वगैरे. म्हणून मग म्हटलं चला एवढे औषधं वगैरे केले, एक शेवटचा ट्राय म्हणून गादी वापरणं सुरू केलं. गादी वापरायला सुरुवात केल्यापासून मला हीटचा खूप त्रास झाला, म्हणजे लगे गरम होणं किंवा अंग गरम लागणं, जास्त पित्त असं वाटायचं. म्हणजे असं हळूहळू थोडंसं रिलॅक्स होत गेलं आणि शुगर पण सध्या माझी नॉर्मल आहे. त्याच्याबरोबर म्हणजे दुसरी पण माझी ॲलोपॅथीची वगैरे ट्रीटमेंट आहे. मी वॉकिंग करते सकाळ संध्याकाळ. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील श्री वसंतराव कापुरे यांना पॅरालिसिसच्या झटक्यांनी ग्रासून घेतलं होतं. त्यांनी या मॅग्नेटिक गादीचा उपयोग करून आपलं जीवन कसं सुरळीत करून घेतलं ते आपण पाहूया. आणि मला 1998 पासून हा त्रास झाला. त्यानंतर मी मला जेवता येतं, हात उचलता येतो. मला सांगितलं मुलाने मी अशी गादी पाहिजे आहे, ते आणतो, त्या गादीवर डुकून पहा. त्यामुळे काय माझ्या उत्साह आहे की मनुष्याच्या शरीरामध्ये जडत्व आहे ते नाहीतो. मला म्हणजे हात उंच करता येतो, हात उंच करता येतो, बोलता येतं आणि जेवण करतात आणि स्वतः जेवण करू शकतो. भेलवडी येथील पोलीस खात्यातून निवृत्त झालेले माणिक गेंडबा शेलार हे आपल्या हृदयरोगावरील इलाजासंबंधी बोलताना म्हणतात. साधारण म्हणजे पॅरालाइज होण्याची शक्यता होती, तर ते 99 साली माझा बायपास झाला. त्यानंतर मला तो काही थोडाफार त्रास होता की छातीमध्ये दुखणं किंवा इतर काही पॅरालिसचे जे काही बाजू होत्या असं काही त्रास होता. तो आता 1 महिन्यापासून साधारण मला तो नॉर्मल वाटतो. तो हा बेड जो मिळालेला आहे की याच्यापासून जे काही रिझल्ट मिळतील की जे तुम्हाला तब्येतीला जो काही फरक वाटेल तो याच्यापासून शुगर कंट्रोल राहणं किंवा बीपी जर असेल तर त्याच्यावरही थोडंसं कंट्रोल राहणं, तर शुगरवर पुष्कळसं कंट्रोल आहे असं मला तरी वाटतं. संपूर्ण भारतात विख्यात असलेले महाराष्ट्राचे नाव विभूषित करणारे माननीय मारुती माने हे हिंद केसरी या बहुमानाने गौरवांकित असून एका अपघातामध्ये झालेल्या दुखापतीमुळे त्यांना निर्माण झालेला त्रास चुंबकीय शयन प्रणालीमुळे कसा दूर झाला हे त्यांच्या शब्दातून ऐकूया. तुम्ही हा जो बेड वापरला तर त्याच्यामुळे केव्हापासून हा वापरला आणि तुम्हाला त्याच्यापासून काय फायदा मिळाला, साधारण कसा आराम मिळाला तेवढं फक्त. 5 महिने झाले मी वापरतो. बरं, म्हणजे तसा रिझल्ट म्हणजे बरा आहे. कारण आपलं शरीर म्हणजे पूर्ण कसरतीने कसलेलं शरीर आहे आणि त्याच्यामध्ये होणारा त्रास आणि त्या बेडनी मग याच्यामध्ये काय क्रांती घडून आणली. आता रिझल्ट आता म्हणजे चांगले आलेले आहेत. बरं, मला काय तसं पायाचा माझा ऍक्सिडेंट झाला. अच्छा, बाकीचा काही त्रास मला पहिल्यापासून नाही, पण ह्या बेड वापरल्याने तो त्रास थोडा कमी झाला. आमची चमू श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचली असता आम्हाला माऊलींची भेट होऊ शकली नाही, परंतु श्री संत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज जे सध्या पंढरपूर निवासी इंग्रजीचे प्राध्यापक आहेत यांच्याशी आम्ही बातचीत केली. सादर आहेत याचा एक व्हिडिओ वृत्तांत. परमार्थ असो किंवा काही व्यवहार असो, माणसाचं आरोग्य हेच अधिष्ठान आहे मूळ.
आणि हे आरोग्य चांगलं राहण्याकरता अनेकविध अशी उपाययोजना केली जाते. त्यात निसर्गाशी संलग्न असणाऱ्या ज्या उपाययोजना आहेत त्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या. आजच्या काळात आपण पाहतो अनेक प्रकारचे पॅचेस निघालेले आहेत, पण त्यामध्ये निसर्गाचा ज्याच्यामध्ये संबंध आलेला आहे अशा ज्या उपचाराच्या पद्धती अस्तित्वात आहेत त्यामध्ये चुंबकीय पद्धती सगळ्यात जास्त उपयोगाची आहे, उपयुक्त आहे, निसर्गाच्या अगदी निकटची आहे. मानवी शरीर आणि ज्या पृथ्वीवर आपण राहतो ती पृथ्वी यांचं जे चुंबकीय नातं आहे त्यातून माणसाच्या आरोग्याच्या संबंधित असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी या चुंबकीय परिणामातून उपचार त्याच्यावर होऊ शकतात. तेव्हा अशा चुंबकीय उपचाराचं महत्त्व लोकांनी लक्षात घेऊन त्याच्या संबंधी आरोग्याविषयी जर काही फायदे मिळत असतील तर या दृष्टीने घ्यायला काहीच हरकत नाही असं माझं प्राण. मुंबईजवळील भाईंदर इंडस्ट्रियल इस्टेट मधील श्री गजेंद्र पुरोहित हे पोटऱ्यातील त्वचेमधील त्यांच्या गुठळ्याने पीडित होते. नेहमी हसतमुख राहणाऱ्या गजेंद्र पुरोहितांना स्वर्ण शताब्दीने दिला एक आशेचा किरण. मेरा ब्लेड वो जाड़ा पड़ गया था तो करीब एक साल से है और बेड आपका वो 6 महीने से वापर रहा हूँ तो उसमें आराम है. गोली भी खाता हूँ वार गोली ब्लेड के लिए. ऐसे कुल मिला के ठीक है. पुण्याजवळील पानशेत येथील MSAB मध्ये काम करणारे श्री SN गोडे हे आपल्या सांधेदुखीवरील इलाजात सांगतात. मला सांधेदुखीचा वगैरे त्रास होता. बाजारामध्ये प्रोडक्ट्स आलेले मला माहिती होते की अलग अलग याच्यासाठी कमरेसाठी वगैरे बेल्ट आहेत मॅग्नेटिकवाले, परंतु माझं हे याच्यावरती भरोसा झाला आणि मी ते माहिती झाल्या त्याला पहिलेच हे केलं. त्याच्यानंतर मी काही दिवस वापरल्यावर मला जरा फरक जाणवला. त्याच्यानंतर मी रेग्युलर वापरत गेलो, परंतु ड्युटी अभावी मी वापरू शकत नव्हतो. 8-10 दिवस वापरायचो आणि नंतर मला नाईट वगैरे आले की तो बंद पडायचं. त्यामुळं मी एवढं रेग्युलर वापरू शकलो नाही. तेवढ्यातही पुणे येथील शासकीय दूध योजनेमध्ये काम करणारे श्री JM शिंगारे आपल्या संबंधी बोलताना म्हणतात. मला 18 वर्षापूर्वी मोटरसायकलवरती ॲक्सिडेंट झालेला होता आणि ॲक्सिडेंट झाल्यामुळे माझ्या डाव्या बाजूला रक्तपुरवठा एकदम कमी होत होता. खालून पायापासून ते डोक्यापर्यंत मला मुंग्या येत होत्या आणि हे मी न्यूरोसर्जनला वगैरे दाखवलेलं आहे. पण न्यूरोसर्जनला वगैरे दाखवून देखील माझ्या याच्यामध्ये काय फरक पडत नव्हता. पण नंतर जेव्हा मी ही सुवर्ण शताब्दीची गादी वापरायला लागलो, 2 महिन्यापासून मी ही गादी वापरतोय आणि 2 महिन्यापासून ही गादी वापरल्यापासून रक्तपुरवठा व्यवस्थित व्हायला लागला आणि बऱ्याच म्हणजे जवळजवळ 90% माझा तो जो रक्तपुरवठा कमी व्हायचा आणि मला पॅरालिसिस टाईप वाटायचं, एका बाजूला आपला रक्तपुरवठा कमी आहे आणि तो त्रास होतो एका बाजूला, तो 90% तो कमी झालेला आहे. आणि या गादीचा याने फारच उपयोग होतो. फ्रेशनेस पण आपण वाढतो आणि इतर जे काय आजार असतील ते पण आजार कमी होतात असं मला दिसून येतं. पुणे येथील महाराष्ट्र शासनामध्ये कार्यरत असणारे व नुकतेच निवृत्त झालेले शिवाजी कृष्णाजी काळे हे आपल्या पत्नीच्या डायबिटीस ह्या रोगासंबंधी इलाज करताना सांगतात. गेल्या 8 वर्षापासून माझ्या मिसेसना डायबिटीसचा आजार आहे. पुष्कळ डॉक्टरांकडे जे उपचार केले परंतु इतका फरक पडला नव्हता. त्यामुळं मी जे माझे मित्र आहेत त्यांनी या गादीविषयीचं ती माहिती मला दिल्यानंतर 1 महिन्यापूर्वी मी ती गादी खरेदी केली आणि तेव्हापासून वापरण्यास सुरुवात झाल्यापासून पुष्कळचा फरक पडला आहे की जो यापूर्वी ट्रीटमेंटमुळं मेडिकल ट्रीटमेंटमुळं फरक पडला नव्हता, इतका चांगला फरक पडलेला आहे. शुगर तिची 100 जवळजवळ 100नी कमी झालेली आहे. जे इतर कनेक्टिंग तिला आजार जे होते की रात्रीची झोप न येणं, जेवण वेळेवर न जाणं, त्याच्या अपचन, इतर काही ते जे आजार होते ते कम्प्लिटली बंद झालेले आहेत. त्यामुळं ही गादी चांगल्या प्रकारे काम करते हे आमच्या दृष्टीस आलेलं आहे. तेव्हा जी गादी आमच्या घरात आली
ते एक आमचा फॅमिली डॉक्टर घरात आल्यासारखं आम्हाला वाटतं. एवढं मी सांगून या गादीचा सर्वांनी जर फायदा करून घेतला तर सर्वांचं आरोग्य चांगलं राहील. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भांबुरा या छोट्याशा गावामध्ये लालासाहेब विठोबा कोरेची 9 वर्षाची मुलगी सोनाली फिट्स व मेंदूच्या आजाराने ग्रस्त होती. धड चालता येईना, वारंवार फिट्स येऊन पडणे, हाताच्या मुठी आवळलेल्या राहणे इत्यादी व्याधूंपासून ही कशी मुक्त झाली याचा एक व्हिडिओ वृत्तांत. 4 वर्षाच्या पुढे झटकायला आला. आधी चांगली होती ती. बर. फुटू काढल्या, मेंदू लहान आहे त्याचा. एक मोठा म्हणजे 2 फूट असं निघल्या ते मेंदू. एक लहान वाटतं मेंदू. मस्त कुर्डेवाडीला नेली, बाळात नेली, पण काय फरकच नाही. गादी आणल्यापासून फरक वाटतो थोडा हाताला. आमची छोटी 2-3 वर्ष फिरवली बाहेर मिलिटरी हॉस्पिटलला. काय कुर्डवाडीत दवाखाना नेली, 2 सुरेश पुणेकर दवाखाना नेली. काय तसा फरक झाला कुठं जा. मग सिटी स्कॅन केलं. मेंदू काय झालं तिला? मेंदूत फॉल्ट आहे, लहान मेंदू म्हणून सांगितलं डॉक्टरने. मग पुढं आमची मॅग्नेट बेड आणली. त्यावेळेस तिची हाताची बोट जी अशी झाली ती अशी झाल्या. ते आता दाखव बेटा हात. आता बोटाला जरा फरक वाटतो. श्री भरत टावरे पुण्याजवळच मधुकरनगर पाटस येथे एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये कार्यरत असून आपल्या इंडस्ट्रियल युनिट्समध्ये यांचा संपर्क इंडस्ट्रियल मॅग्नेटशी येतोय. मानवी आरोग्य व चुंबकत्वाविषयी यांची जागरूकता ही लक्षात ठेवण्याजोगी आहे. तेव्हा आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी निरोगी व्यक्तींनी सुद्धा चुंबकत्वाचा वापर करावा हा धडा आम्ही त्यांच्यापासून घेतोय. काम करतोय शुगर इंडस्ट्रीमध्ये. काम करताना आम्ही ज्यूज इव्हॉपरेटर ट्यूबमध्ये स्केलिंगवरून मॅग्नेटिक वापरतोय. मॅग्नेटिक इंडस्ट्रियल मॅग्नेट वापरतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला सुद्धा जैविक मॅग्नेट वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होत आहे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे ऑक्सिजन ब्लडमध्ये चांगला मिक्स झाल्यामुळे आपल्या शरीरातले टॉक्सिन्स वगैरे हे बाहेर पडले जातात. त्यामुळे आपल्याला फ्रेशनेस वाटते. मला कोणताही प्रकारचा आजार नाही, निरोगी आहे, पण ब्लड सर्क्युलेशन चांगलं होऊन शरीर प्रकृती चांगली राहावी म्हणून हे मी मॅग्नेटिक बेड. पाटस येथीलच भीमाशंकर साखर कारखान्यातील वसंत गुणवंत कुतवळ यांच्या 10 वर्षाच्या मुलांच्या कानाचा बहिरेपणा कसा नाहीसा झाला याविषयी कुतवळ सांगत आहेत. आता आपण जे पाहिलेलं आहे, बेडवर झोपलेला जो मुलगा पाहिला तो जो थोरला मुलगा आहे निखिल वसंत कुतवळ. तर मी कंपनीचे जे CMD आहेत डॉक्टर काळे सर यांच्याशी त्याचा जो प्रॉब्लेम होता, त्याला एका कारणानं कमी ऐकायला येत होतं, तर त्याच्याविषयी 1 तास 1.5 तास चर्चा केली. आणि चर्चा केल्यानंतर तो कंपनीने तयार केलेला जो बेड होता तो बेड खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि कम्प्लिटली त्याच्यासाठीच तो वापरात आणलेला आहे. साधारणपणे 1-1.5-2 महिन्यापासून तो वापरतोय. आणि साधारणतः त्याच्या ज्या कानानं त्याला कमी ऐकायला येत होतं त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला दिसतोय. अगदी आमचा जो लहान 3रीला जो मुलगा आहे तो आता सांगतोय मला की साधारणपणे दादाला आता जरा चांगला ऐकायला येतो, तो जरा आता जास्त शहाणा झालाय असं आमचा एक धाकटा मुलगा आहे तो सांगतो. आणि या बेडचा त्याच्या कानाच्या दृष्टीनं मी वैयक्तिक अनुभव घेतलेला आहे आणि तो अतिशय चांगला रिझल्ट मला मिळाला. MSB पानशेत पुणे येथे कार्यरत असलेले श्री विशाल बाळकृष्ण काथोटे राहणार कसबापेठ पुणे हे पोटांच्या अनेक विकाराने ग्रस्त होते. ॲलोपॅथी तसेच अनेक आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतरही यांना मॅग्नेट गादीचे काय अनुभव आले ते आपण त्यांच्या शब्दात ऐकू. येथे नोकरी करत असतानाच मला सुवर्ण शताब्दी मॅग्नेट्स प्रोडक्ट्स जे गादीच्या स्वरूपात मिळाले आणि त्याचे इफेक्ट्स एवढे चांगले आले की मला स्वतःलाच जो काय पोटाचा वगैरे त्रास होता तो लवकरात लवकर बाहेरच्या जे आयुर्वेदिक औषधाने सुद्धा तो बरा होत नव्हता, तो सुद्धा बरा झाला व यांनी चांगले अनुभव आले. त्याबद्दल सुवर्ण शताब्दीचे. पाटस येथील मेडिकल व्यवसायी श्री यतीन शहा हे आपल्या गुडघ्याच्या रोगासंबंधी बोलताना म्हणतात, मला गुडघ्याचा त्रास होता. बस माझी वाटी सरकलेली होती गुडघ्याची.
त्या म्हणजे त्याला पाय मुरगळला होता असा पूर्ण वाटेतनं. 3 महिने झालं गादी वापरत आहे, तर मला 50% तरी हे फरक पडलेलाच आहे.